नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मध्य प्रदेशमधील BAMSचे टोटल कॉलेजेस किती आहेत, भोपाळमध्ये किती सिच्युएटेड आहेत, त्यानंतर जबलपूरमध्ये किती आहेत, इंदोरमध्ये किती कॉलेजेस आहेत, या सर्वांबद्दल आपण कॉलेज वाईज आपण जाणून घेणार आहोत आणि प्लस तुम्हाला कॉलेजची फीजही त्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यात येणार आहे, जी बेसिक कॉलेजची फीज आहे। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चला तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा असेल की आपण महाराष्ट्रातील विद्यार्थी MP मध्ये ॲडमिशन घेण्याचा प्लस पॉईंट काय, ॲडमिशन घेण्याचे प्लस पॉईंट काय, त्यामध्ये तिथले शिक्षण हे हिंदी मीडियममध्ये आहे, हिंदीमध्ये तिथले लोक जे बोलतात ते हिंदीमध्ये बोलतात, त्यानंतर जेवणाचे वगैरे काही इश्यू नाही आहेत भोपाळमध्ये किंवा MP मध्ये मध्य प्रदेशमध्ये प्रॉपर। तर त्यामुळे सगळ्यात जास्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा हा कल जो आहे तो MP-कडं ह्या मागच्या 2 वर्षामध्ये खूप जास्त वाढलेला आहे। का तर पहिली मुले कर्नाटकाला सगळ्यात जास्त जात होते, त्यानंतर UPला जात होते, आता MP ही एक असं स्टेट झालं आहे की तिथे सगळ्यात जास्त BAMSसाठी महाराष्ट्रातील मुलं जात आहेत। तर चला वन बाय वन आपण पहिलं भोपाळमधील जेवढेही 10 ते 15 कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसबद्दल आपण जाणून घेणार आहोत। तर सगळ्यात पहिलं कॉलेजपासून स्टार्ट करूया। तर सगळ्यात पहिलं कॉलेज आहे कॉर्पोरेट कॉलेज ऑफ आयुर्वेदा सायन्स इन भोपाळ। हे भोपाळमध्ये कॉलेज सिच्युएटेड आहे। याची कॉलेजची फीस 2,85,000 वार्षिक आहे। त्यानंतर सेकंड नंबर कॉलेज आहे राधारमण आयुर्वेदिक मेडिकल रिसर्च सेंटर अँड हॉस्पिटल भोपाळ, हेही भोपाळमध्ये आहे। याची कॉलेजची फीज आहे 3 लाख वार्षिक। त्यानंतर LN आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल, याची कॉलेजची फीज आहे 3,60,000 वार्षिक कॉलेजची फीज आहे ही। त्यानंतर मानसरोवर इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा एज्युकेशन रिसर्च सेंटर भोपाळ, याची कॉलेजची फीज आहे 2,50,000 रुपये। ह्या ज्या फीज सांगतो आहे तर ह्या पूर्ण बेसिक कॉलेजच्या फीज आहेत। याच्या व्यतिरिक्त त्यांचे जेही ऑदर खर्च असतील ते वेगळे असणार आहे, तुमचे हॉस्टेल मेस या सगळ्या गोष्टी वेगळ्या असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे मानसरोवर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज भोपाळ। त्यानंतर श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक रिसर्च सेंटर अँड मेडिकल भोपाळ, हे कॉलेज आहे 2,32,000 त्याची कॉलेजची फीज आहे। त्यानंतर वीणा वैदेही आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल भोपाळ, या कॉलेजची फीज आहे 2,50,000 वार्षिक। त्यानंतर राजीव गांधी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल अँड हे पण भोपाळमध्ये आहे। ह्या कॉलेजची फीज आहे 1,75,000। हे सगळ्यात कमी कॉलेजची फीज असणारं कॉलेज आहे, बट या कॉलेजचा कट ऑफ हा खूप जास्त लागत असतो आणि हे कॉलेज हे प्रॉपरली जुनं कॉलेज आहे। त्यानंतर रामकृष्ण कॉलेज ऑफ आयुर्वेदा अँड मेडिकल भोपाळ, हेही भोपाळमध्ये सिच्युएटेड कॉलेज आहे। याची कॉलेजची फीज आहे 2,64,300 रुपये। त्यानंतर कॉलेज नंबर 10 राणी दुलारिया स्मृती आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, या कॉलेजची फीज 2023 मध्ये 2,92,000 रुपये वार्षिक फीज ठरली गेलेली आहे। त्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे पाराशर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, हे कॉलेज प्रॉपर भोपाळ सिटीच्या आउटर रिंग रोडला हे कॉलेज आहे। या कॉलेजची फीज साधारणतः 1,48,000 वार्षिक कॉलेजची फीज आहे आणि अदर एक्सपेन्सेस वेगळे आहेत या कॉलेजचे। त्यानंतर कॉलेज नंबर 12 सॅम कॉलेज ऑफ आयुर्वेदिक सायन्स अँड हॉस्पिटल भोपाळमध्ये हे कॉलेज आहे। या कॉलेजमध्ये 3,10,000 कॉलेजची वार्षिक फीज आहे। त्यानंतर नेक्स्ट जर म्हटलं सरदार अजित सिंग स्मृती आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल भोपाळ, 1,48,000 वार्षिक कॉलेजची फीज आहे आणि बाकी अदर एक्सपेन्सेस वेगळे आहेत त्याचे। त्यानंतर कॉलेज नंबर 14 डिपार्टमेंट ऑफ आयुर्वेदा अँड कम्युनिटी IES कॅम्पस कालखेडा भोपाळ, तर हे भोपाळमध्ये सिच्युएटेड कॉलेज आहे। यांचा जो कॅम्पस आहे तर तो खूप मोठा आहे। यांचा अदर कॅम्पसेस आहे, मेडिकलचा हा यांचा पहिला कॅम्पस आहे या युनिव्हर्सिटीचा। त्यानंतर कॉलेज नंबर 15 भोपाळमधलं शेवटचं कॉलेज जर म्हटलं तर डॉक्टर शंकर दयाल शर्मा आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल भोपाळ, हे प्रॉपर भोपाळमधले कॉलेजेस आहे। या कॉलेजेसमध्ये शंकर दयाल शर्मा या कॉलेजची फीज आहे 2,50,000। तर हे कॉलेजेस आहे प्रॉपर भोपाळ सिटीमध्ये। ऑलमोस्ट 15 कॉलेजेस एकाच सिटीमध्ये सिच्युएटेड आहे, म्हणजे काही कॉलेजेस प्रॉपर सिटीमध्ये आहे, काही कॉलेजेस सिटीच्या आउटर रिंग रोडवरती आहे। तर हे टोटल 15 कॉलेजेस हे भोपाळ सिटीमध्ये आहे। तर चला आपण नेक्स्ट कॉलेजकडे पण जाऊया। नेक्स्ट कॉलेज जर म्हणाल तर ते आहे भोपाळ सिटीच्या बाहेर जर म्हटलं तर फॅकल्टी ऑफ आयुर्वेदा मानसरोवर ग्लोबल युनिव्हर्सिटी सेहोर, हे सेहोरमध्ये सिच्युएटेड आहे। त्यानंतर ओम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बेतूल, हे बेतूल सिटीमध्ये सिच्युएटेड आहे। त्यानंतर पूर्णायू आयुर्वेदिक अँड चिकित्सा अनुसंधान विद्यापीठ, हे जबलपूरमध्ये सिच्युएटेड आहे। हेही कॉलेज खूप छान आहे।
या कॉलेजमध्ये आमचे विद्यार्थीही शिकत आहेत ऑलरेडी आणि मागच्या वर्षी 4 ते 5 मुलांना आम्ही ॲडमिशन पण दिलेलं आहे. गर्ल्स विद्यापीठ आहे हे. त्यानंतर पंडित शिवशक्तीलाल शर्मा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज रतलाम, हे रतलाम येथे सिच्युएटेड आहे. या कॉलेजचं हे रेप्युटेशन चांगलं आहे. या कॉलेजची फीज आहे 1,96,000 रुपये. त्यानंतर आहे आर्यन कपूर मेमोरियल आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, हे प्रॉपर इंदोरमध्ये 2 कॉलेजेस आहेत. एक आहे शुभदीप अँड आर्यन कपूर, हे 2 कॉलेजेस इंदोरमध्ये सिच्युएटेड आहे. तर कॉलेज नंबर 21 जर म्हटलं तर सरदार पटेल आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बालाघाट, हे बालाघाटमध्ये आहे. हे नागपूरपासून 200 किलोमीटर अंतरावरती आहे, महाराष्ट्राच्या बॉर्डरला लागून. या कॉलेजची फीज आहे 2,55,700 रुपये. त्यानंतर सर्वपल्ली राधाकृष्ण कॉलेज ऑफ आयुर्वेदा अँड हॉस्पिटल रिसर्च सेंटर कॉलेज भोपाळ, हे भोपाळमधलं एक राहिलेलं कॉलेज आहे. ते गांधीनगरमध्ये आहे, एअरपोर्टपासून 5 किलोमीटर अंतरावरती. त्यानंतर तुमचं आहे स्कूल ऑफ आयुर्वेदा अँड सिद्धा सेहोर, हे एक कॉलेज आहे भोपाळच्या बाहेर सिटीमध्ये. 2,71,300 रुपये कॉलेजची फीज आहे. त्यानंतर शुभदीप आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, हे इंदोरमधलं 2nd कॉलेज आहे. 2,26,000 याची कॉलेजची फीज आहे. त्यानंतर कॉलेज नंबर 25 विजयश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, हे जबलपूरमध्ये आहे आणि या कॉलेजमध्ये 2,52,000 वार्षिक कॉलेजची फीज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले टोटल 25 भोपाळमधील किंवा प्रॉपर मध्य प्रदेशमधील, हे मध्य प्रदेशमधील BMSचे कॉलेजेस. तर विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला नीटचा स्कोर हा 200+ हवा किंवा मिनिमम 170-180+ तुम्हाला नीटचा स्कोर हवा. आणि कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना विद्यार्थ्यांनी सगळ्यात महत्त्वाची काळजी घेणं म्हणजे तुम्ही कोणत्याही एजंटच्या मार्फत जर जात असाल तर तो एजंट कशा प्रकारे तुम्हाला ॲडमिशन करून देतो आहे, तो खात्रीशीर किती वर्षापासून काम करतो आहे, त्याला याचं नॉलेज आहे का, या सर्व गोष्टीचं तुम्ही पहिले पडताळणी करून घेत चला. आणि महत्त्वाची गोष्ट, डायरेक्ट कॉलेजला जाऊन ॲडमिशन होत नाही, कॉलेजवालेही तुम्हाला फसवतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिशन घेताना खूप काळजीपूर्वक घ्या. आम्हीही ॲडमिशन करतो, बट आम्ही तुम्हाला आमचे ऑलरेडी ॲडमिशन झालेल्या विद्यार्थ्यांचे तुम्हाला नंबर देतो. तुम्ही चौकशी करतात, ते विद्यार्थी तुम्हाला सगळं ओके सांगता, त्यानंतर तुम्ही ॲडमिशन घेता. सो विद्यार्थी मित्रांनो, ते रिव्ह्यूज खूप महत्त्वाचे आहे. डायरेक्ट कोणी ओळखीचं असेल किंवा डायरेक्ट कॉलेजला जाऊन ॲडमिशन होतं मॅनेजमेंटने, तर या गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. आमच्या ऑफिसला व्हिजिट करा, आमच्या टीमबरोबर कोऑर्डिनेट करा, ते तुम्हाला पूर्णपणे गायडन्स करतील, त्यानंतरच ॲडमिशन घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, जसं आम्ही कर्नाटकाचं झालं, मध्य प्रदेश झालं, UPमध्ये पण आम्ही लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्याचा ट्राय करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना ॲडमिशन घेताना कुठल्याही प्रकारची अडचण झाली तर आमच्या टीमला ते कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांना इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये देण्यातच आलेली आहे. थँक्यू.